बघा दादांनो, त्यानंतर बघा, मी आता एक साऊथचं सांगतो. एक नारायण गुरु 56मध्ये झालेले आहेत. 1856चा जन्म आहे. त्यांनी तो बहुतेक ते एस-टीतला रिजवा जातीचे आहेत. त्यांनी याच्या विरुद्ध म्हणजे 90% मंदिरं बांधले आहेत 30-40 साऊथमध्ये विचारा. आणि पेरियार रामास्वामीचा जन्म 78चा आहे दादांनो. 1904ला जेव्हा तो अलाहाबादला गेला, त्या बिचाऱ्याला ब्राह्मणाच्या दुपट्टा दाढी होती, त्याला हाकलून दिलं. उष्ट्या पत्राळीमध्ये अन्न घेऊन तो जगला. त्यानंतर 1924ला काँग्रेस सोडून दिली. मला सांगा, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा सिंगने शाळा दिली, शाळा काढली, गुलामगिरी लिहिली, बरोबर आहे. त्यानंतर गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा सूट आणि 1875च्या शाहू 80च्या दरम्यान राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जेव्हा रायगडावरून समाधी काढली, या टिळक आतंकवादीने गणेशोत्सव सुरू केला आहे की नाही, आर्य हत्यारे आतंकवादी. आणि 1800 केले. त्यानंतर बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. शाहू महाराज जन्म 74चं, बिरसा मुंडा 75ला झालं, 1900 मारलं त्याला. आणि शाहू महाराजांनी काय सांगितलं, जो शाळेत जाणार त्याला 1% फाईन. आणि त्यानंतर काय केलं शाहू महाराजांनी मग काय केलं, आरक्षण दिलं आणि 1900 बिरसा मुंडाला मारलं. आणि त्यानंतर बघा 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबाला जेव्हा शिकवलं दादांनो, तर 1919ला इंग्रजांनी यांचं 3% आणलं. आणि 1920मध्ये जेव्हा त्यांनी परिषद घेतली, बहुजन परिषद माणगावला, काय सांगितलं, या देशातले SC ST OBC बहुजन लोकांचे लीडर हे बाबासाहेब आंबेडकर होते. आणि 25मध्ये आणि 9 मे 1922ला त्यांना पॉयझन देऊन मारण्यात आलं. एवढे मोठे शाहू एका बुक्की निरडेला खाली बसत होते. आणि 25मध्ये त्यांनी काय केलं, RSS जनसंघटनेची आर्य हत्यारे टिळक आगरकर बॅनर्जी लोकांनी. आणि त्यानंतर पाण्यासाठी, मंदिरासाठी 36मध्ये आरक्षण दिलं बाबासाहेबांनी. गांधीजी विरोधात होते, भांडून घेतलं SC ST आरक्षण. आणि 42मध्ये हिटलर झालेला आहे. 1920 ते 1945मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर. बघा जरा, जगातला रेकॉर्ड नेट आला आहे तुमच्याकडे, बघा कुठं पेशवा झाला आहे तसा. आणि कोणी काँग्रेसची स्थापना ते दिसते नेटमध्ये. आणि दादांनो, त्यानंतर 42मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, इंग्रजांनी चले जाओ म्हणून म्हटलं. कोण मेले गांधीजीसोबत? आम्ही मेलो, SC ST OBC. त्याला 30 जानेवारी 1848ला RSS जनसंघ काँग्रेस, आतंकवादी, आर्य हत्यारे, यहुदी, निजामी, पेशवाई घराणेशाहीचा सदस्य मेंबर, आणि त्याला सुनता केलं होतं. 30 जानेवारी 1948ला त्यांनी मारलं, गोळी घालून खून केलं, हत्या केली. आणि तिथं होते PN गाडगीळचे वडील, त्यांनी म्हटलं नथू कुठं. म्हणजे बघा किती क्रूर लोक आहेत. आणि 1950 बघा कोण बसले आहेत, शिकले लोक बसले आहेत ना, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरो, प्रेस अँड प्रेस मीडिया. कोण करताय राज्य? RSS, BJP, काँग्रेस, आर्य हत्यारे, यहुदी, पेशवाई, निजामी मराठे, घराणेशाही, बरोबर आहे, आणि राजेशाही. 51ला हिंदू कोड बिलसाठी त्यांनी हे केलं. आणि कालेटकरला म्हणतो पंडित जवाहरलाल नेहरू, अरे काय तू पागल बिगल झालेला आहेस का? आणि हिंदू कोड बिल आणि हे आरक्षण आम्हाला सिक्युरिटी दिलेली होती. कोणी कायदे केलेत हे जे तुम्हाला सांगितलं ते? काँग्रेस BJPचं आहे ना. तिसरी पार्टीने राज्य केलं आहे का? अरे एक VP सिंग झाला तर त्यांनी एवढं मोठं मंडल कमिशन दिलं आणि किती लोकांचा कत्ला केला त्याच्या नावाने. 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि 56ला बाबासाहेब त्यांचा सुद्धा खून झाला आहे. हे खरा सराने लिहून दिलं. म्हणून हे बॉम्बसेपचे हे लोक, कारण यांच्या कितीतरी मिटिंगा झाले. आणि हरामखोर वामन मेश्राम काल भीमा कोरेगावला म्हणतो, भोसडीच्या हरामखोर चमडी चोर लोकांनो, तुम्हाला काही एवढं कळत नाही. एक मताधिकार स्वाभिमान तो गेला म्हणजे लोकशाही संपली नाही का रे? एवढं फ्रॉड इलेक्शन गेलं आहे. तोंडातून ब्र नाही काढणार ना फ्र नाही काढणार, कारण हा सुद्धा तोच आहे त्यांच्यासोबत राहून. आणि सगळ्या लोकांना मूर्खा बनवलं यांनी पूर्ण.
पूर्ण लोकांना मूर्ख बनवणं. आणि जो सत्याच्या विचाराने होता डॉक्टर खरा सरांना काढलं यांनी आणि एका पोरीने सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. अशा प्रकारे आणि बघा महाराष्ट्रात 114 गोंड गोवायला मारलं नोव्हेंबर 94मध्ये. 96मध्ये का 98मध्ये आहे 11 निरपराध लोकांना मारलं, मनोहर कदम सोडून दिलं. एक खलरांजिका मारा साला त्याला काँग्रेस अध्यक्षाला. खून करा यांचं जे कोणी आता SC ST ओबीसी आमदार खासदार आहेत हे त्यांच्या आतंकवादी पार्टीज हे डिक्टेटर लोकांचं ऐकून, कारण हे शिकलेले नाही आहेत आणि समाजामध्ये दंगा करून निरपराध लोकांची हत्या करतात. सत्य आहे का? सत्य आहे. आणि अशा प्रकारे ही म्हणजे जनआंदोलन करा. कारण दादांनो तुमचं सगळंच गेलेलं आहे. तुमची पोरगी प्रेग्नंट आहे, त्याची पोरगी झाली ते हे भोगस होती आणि पोरगं झालं तर हमाली करणार. आणि बघा पार्लमेंटमध्ये 2 लोकच सांगतात आपण काय म्हणतो भागवत, काय म्हणतो माझं लोखंडाचं आहे 3-3 पोरी करा, 3-3 पोरं करा. बरोबर आहे. आणि फडणवीसची बायको काय म्हणतोय सगळ्यांना वेश्या संस्था बोलते. एखादी मराठ्याची बायको जिजाऊ आहे एखादी स्वाभिमानी, अहिल्याबाई होळकरची स्वाभिमानी आहे, गोष्ट सांगता. आणि आज पूर्ण आम्हाला गुलाम केलेलं आहे. तेव्हा जन आंदोलन करून सगळ्यात अगोदर तुम्ही लोकांनी जगाला विनंती कराय, ह्युमन राईट कमिशनला आहे का जगात कुठं असं, त्यानंतर वर्ल्ड ह्युमन ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल कोर्टला. आणि मी जगातल्या लोकांना सांगून ठेवतो हे जगासाठी सुद्धा ह्युमॅनिटीसाठी घातक आहेत. सगळे जग ह्युमॅनिटी बेसिसवर चालले आहे का असं कुठं टाका नेटमध्ये. आणि अशा प्रकारे तुमच्या स्वतःचा मुलगी मुलगा बहीण यांच्या स्वाभिमानासाठी जेव्हा ब्रेनचं डेव्हलपमेंटच नाही होणार, शिक्षण संपलं, सगळं संपलं, तर तुम्ही विचार कसे करणार. आणि आमच्या तोच म्हणतो 85 करोड ते 13 करोड पोरं फिरत आहेत. शेतकरी देशद्रोही, मी नक्षलवादी, माझ्या पोरीला पहिल्यातून कापत आहेत आदिवासी. आज 40 वर्षापासून अन्याय होते. आणि पूर्ण भारतातलं 90% लोकांना, मूलनिवासी लोकांनो, आता आपण बलिदानासाठी निघूया. हे 5 वर्ष मरण्यापेक्षा आता मरू आणि जगाकडे यांचा कत्ल करूया. अशा प्रकारे महाराष्ट्रात जरांगे पाटील निघा रस्त्यावर, सत्य आहे. आणि ते बघा प्रकरण आज बीडचं अंजली दमानिया काय म्हणते ते, आणि किती घरातून 10-12 वर्षाच्या पोळ्या पडून त्यांच्यावर बलात्कार करतात, खून करतात. खरं निघालं. आणि स्वतः सांगते फडणवीसची बायको, आणि स्वतः तो सांगतो मी. आणि हरामखोर हा जातीवर बलात्कारी फडणवीस, आपला हा नितीन गडकरी हरामखोर आणि बुद्धाच्या नावाने मूर्ख बनवणारे भारतीय बुद्ध संघ ही RSSची ब्रांच आहे. आणि संविधानाचा मूर्ख यांना जोड्याने हाना कुठं आहे संविधान. आणि हा वामन मेश्राम एवढा वर्ष करतो आहे. एकमताचा अधिकार गेलं म्हणजे काय झालं, संपली ना 5 लोकशाही. यालासुद्धा चपल्या जोड्याने हाना. आणि जेवढे काही SC ST होते आमदार खासदार आहे जे निरपराध लोकांची हत्या करत आहे समाजात, त्यांना ठोकून काढा आणि जन आंदोलन तयार करा. जो येणार नाही त्याला झोडपा समाजातून बाहेर काढा. अशा प्रकारे ही 5000 वर्षाची गुलामगिरी आपल्याला तोडायचं आहे. पुढच्या पिढीचं भविष्य असते. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे, EVM को हटाएंगे, अगले जनरेशन के लिए बलिदान देंगे. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.